नमस्ते, टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासाठी एक खास आणि नवीन प्रकारची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी शेअर करता करता मी तुम्हाला याची एक छोटीशी गोष्टसुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी 3 बटाटे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत। कोणतीही गोष्ट चविष्ट होण्यासाठी साहित्याचं प्रमाण आणि दर्जा खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे बटाटे घेताना शक्यतो ते कडक आणि स्वच्छ असावेत। आपण हे बटाटे उकडून न घेता थेट गॅसवर भाजणार आहोत, जेणेकरून त्याला एक छान स्मोकी फ्लेवर म्हणजे अस्सल गावरान चव येईल। तसेच लालबुंद रसरशीत टोमॅटो छान पिकलेली असतील तर भाजीला एक नैसर्गिक आंबट चव आणि सुरेख रंग येतो। जर टोमॅटो जास्त मोठे असतील तर एकच घ्या, पण गावरान टोमॅटो मिळाले तर अतिउत्तम। तर बटाटे आणि टोमॅटो हे असं चाळणीवर ठेवायचे। आता आपण जाळीवर बटाटे आणि टोमॅटो भाजायला ठेवूया। इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी बटाटे खालच्या बाजूला ठेवले आहेत आणि टोमॅटो वरच्या बाजूला। याचं कारण असं की टोमॅटोची साल पातळ असते आणि ती लवकर भाजली जातात, पण बटाटे मात्र आतून शिजायला आणि भाजायला थोडा जास्त वेळ घेतात। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून ते करपणार नाहीत आणि आतपर्यंत छान भाजले जातील। ही रेसिपी करत असताना तुम्हाला गावाची आठवण नक्कीच येईल। जर तुम्ही गावाकडे राहत असाल किंवा तुमच्याकडे चूल उपलब्ध असेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की हे बटाटे चुलीच्या विस्तावर किंवा गरम राखेत भाजून घ्या। ते आतून छान पण भाजले जातात आणि जी अस्सल गावरान चव असते ना, ते गॅसच्या रेसिपीला येत नाही। पण शहरात आपल्याकडे चूल नसते, त्यामुळे गॅसवर सुद्धा ही रेसिपी अप्रतिम होते, फक्त ती भाजताना थोडा संयम ठेवावा लागतो। बटाटे आणि टोमॅटो भाजत असताना त्यांना मध्ये मध्ये फिरवत राहा, जेणेकरून ते सर्व बाजूंनी सारखे भाजले जातील। टोमॅटोची साल फाटायला लागली आणि त्याचा रंग बदलायला लागला की समजायचं टोमॅटो तयार आहेत। पण बटाट्यासाठी मात्र आपल्याला सुरी टोचूनच पाहावे लागतील। हे पहा, टोमॅटो छान असं भाजले। चमच्याच्या साहाय्याने ते उचलताना घसरत असतील तर सुरीच्या साहाय्याने असे टोचून प्लेटमध्ये काढून घ्या, व्यवस्थित निघतं। टोमॅटो हा पटकन भाजला गेला, परंतु बटाटा आतून थोडासा कच्चा असल्यामुळे ते थोड्या वेळ मी भाजून घेते। ते भाजून घेत असतानाच यामध्ये मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या हे टाकून तेही मी भाजते। लसूण आणि हिरव्या मिरच्यासुद्धा छान असं भाजले गेलेत, आता ते आपण काढून घेऊया। आता आपले टोमॅटो, बटाटे, मिरची आणि लसूण छान भाजून तयार आहेत। हे पूर्णपणे थंड होऊ देऊया, कारण गरम असताना साल काढायला गेल्यास हाताला चटके बसू शकतात। सगळ्यात आधी लसूण वरची साल हे काढून घ्यायचे। लसूणच्या वरची साल काढून झाल्यावर लसूण भाजल्यामुळे त्याच्यावरची साल हे पटकन निघतं। यानंतर बटाटे आणि टोमॅटो वरचं जे काळं झालेलं कवच आहे ते सावकाश काढून टाकायचं। हे काळं कवच काढल्यामुळे चटणीला एक वेगळाच स्मोकी सुवास येतो। आता महत्त्वाची टीप, हे जिन्नस स्मॅश करताना घाई करू नका। काट्या चमच्याने किंवा स्मॅशरने हे व्यवस्थित स्मॅश करून घ्या। पण एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा, हे मिश्रण मिक्सरला अजिबात लावू नका। मिक्सरला लावलं तर त्याची पेस्ट होईल आणि आपल्याला हवी तशी गावरान चव येणार नाही। आपल्याला हे मिश्रण आबडधोबडच हवे, जेणेकरून खाताना बटाट्याचे आणि टोमॅटोचे छोटे छोटे तुकडे
जिभेवर येतील. लसूण आणि मिरचीचा सुद्धा सुरीनेच बारीक चिरून घ्या, म्हणजे त्याचा तिखटपणा आणि स्वाद टिकून राहतो. तिन्ही बटाट्यावरचे साल असं काढून घ्यायचे. तर साल हे काढताना नखांना किंवा हातांना हे चिटकत असतील किंवा गरम गरम बटाटा असेल तर सुरीने असं अलगद असं वरचं साल निघतं. चाकूच्या साहाय्याने असं वरचं साल हे काढून घ्यायचे. बटाट्यावरची साल काढून झाल्यानंतर टोमॅटोवरची साल देखील आपल्याला असंच काढून घ्यायचे, पण ते सुरीच्या साहाय्याने नाही तर हाताने हे अलगद निघते टोमॅटोवरची साल. आणि टोमॅटोवरची साल काढून झाल्यानंतर ते बारीक असं सुरीने चिरून घ्यायचं किंवा स्मॅशरनं बारीक करून घ्यायचं. पटकन मऊ होतं, कारण की आपण ते भाजून घेतलं असल्यामुळे. आता हे सुरीच्या साहाय्याने बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने देखील कुस करून घेऊ शकता किंवा स्मॅशरने देखील तुम्ही हे स्मॅश करू शकता. मी असं सुरीच्या साहाय्याने बारीक बारीक तुकडे करून घेत आहे. आता टोमॅटो देखील आपल्याला असंच बारीक करून घ्यायचे. चला आता आपण आपल्या खमंग फोडणीकडे वळूया. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचा तेल हे टाकून घ्यायचं. तेल हे छान असं कडकडीत गरम झालं तर त्यामध्ये मी येथे तीळ आणि थोडीशी अर्धा चमचा मोहरी यामध्ये टाकत आहे. थंडीच्या दिवसात तीळ खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि जेव्हा ते तीळ दाताखाली येतात तेव्हा चटणीची चव दुपटीने वाढते. तीळ तडतडले की यामध्ये आपण भाजून घेतलेले 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण हे बारीक ठेचून यामध्ये टाकायचे. थोडंसं हे परतून घ्यायचे. त्यानंतर स्मॅश केलेले बारीक करून घेतलेले टोमॅटो यामध्ये टाकायचे. टोमॅटो हा थोडंसं परतून घ्यायचे. टोमॅटो परतून घेत असताना यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे. येथे मी अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतले. मीठ टाकल्यानंतर थोडंसं टोमॅटो अजून आपण थोडंसं फिरवून घेऊया. आता आपण यात आपले घरगुती सुके मसाले टाकूया. सगळ्यात आधी येथे मी हळद हे पाव चमचा टाकले. हळद टाकल्यानंतर यामध्ये तुमचा कोणताही आवडता गरम मसाला किंवा गोडा मसाला अर्धा चमचा टाका. रंगासाठी बेडगी मिरची पावडर आणि तिखटासाठी लाल तिखट पावडर वापरणार आहोत. आपण आधीच हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत, त्यामुळे तिखट टाकताना थोडंसं काळजीपूर्वकच टाका. आता हे कोरडे मसाले आत्ताच फिरवून घ्या, नाहीतर बटाटे टाकल्यानंतर ते फिरवून घ्या, काही हरकत नाही. तर कोरडे मसाले टाकल्यानंतर येथे मी बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकत आहे. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे. मसाले करपू नयेत म्हणून सतत हलवत राहा. मसाल्यांचा कच्चा वास जाईपर्यंत आणि ते टोमॅटो बटाट्याच्या मिश्रणात पूर्णपणे मुरेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यांमुळे चटणीचा रंग आता बदलायला लागला आहे आणि तिला किती छान टेक्स्चर आलं आहे. हे प्रोसेस करताना घाई करू नका. जितकं छान तुम्ही हे परतवाल तितकी चविष्ट, तितकी छान ही रेसिपी तुमची होईल. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. कढईवर 1 मिनिटभर झाकण ठेवून वाफ काढा. या वाफेमुळे सगळे मसाले आणि भाजलेले जिन्नस एकमेकांत छान मुरतात. झाकण उघडल्यानंतर जो सुवास दरवळतो ना, तो मी तुम्हाला सांगू शकत नाही. ही तयार झाली आपली बटाटा आणि टोमॅटोची चटणी किंवा बटाटा भाजीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, वेगळ्या पद्धतीने बनवलेली. ही चटणी तुम्ही गरम भाकरी, चपाती किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकता. हे पहा, तुम्ही पाहू शकता बटाटा छान असा शिजला गेला आहे. आपण बटाटा चिरला असल्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की हे आतून कच्चा आहे, तर नाही. जेव्हा आपण बटाटा हा भाजला ना, तेव्हाच आपला बटाटा पूर्णपणे शिजून निघला आहे.
म्हणजेच भाजून निघलाय। तुम्हाला आजची माझी साधी सोपी पण चविष्ट रेसिपी ही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या प्रेरणामुळेच मला नवीन व्हिडिओ बनवायला उत्साह येतो। उद्या पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी रहा आणि छान खात रहा। बाय। थँक यू सो मच।